राज्यात पावसाचा जोर ओसरणार, कमी दाबाचा पट्टा गुजरातकडे सरकला। कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि घाट माथ्यावर हलक्या सरींचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबत ठोस मदतीची घोषणा होण्याची शक्यता। साताऱ्यातल्या कोयना नगरला भूकंपाचा धक्का, 3.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची नोंद। अहिल्यानगरमधील कोटला भागात धार्मिक तणावानंतर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, मोठा पोलीस बंदोबस्त। गावात सध्या तणावपूर्ण शांतता, पोलिसांकडून रूट मार्च। कोल्हापुरात असुद्दीन ओवैसींच्या दौऱ्या दिवशी तणाव, हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधानंतर ओवैसींचे कार्यक्रम रद्द, तर विरोध करणाऱ्यांनी शाहू महाराजांची भूमिका समजून घ्यावी, जलील यांचा सल्ला। पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारकडून 15 दिवसांची मुदतवाढ, शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। आणि औषधानंतर आता ट्रम्प यांचा चित्रपट उद्योगाला धक्का, अमेरिकेबाहेर बनलेल्या चित्रपटांवर लागणार 100% टॅक्स। आणि आजपासून महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, भारताचा सलामीचा सामना श्रीलंका संघासोबत। मंडळी, लहानपणी माझी आजी मला सांगायची, 72च्या दुष्काळात आम्ही गवताच्या भाकरी खाल्ल्या, सुकडीवर जगलो, पुढे 30 सुकडी आम्हाला सुद्धा शाळेत मिळायची। तेव्हा लोकांनी बराशी खणून पोटं भरली, लेकरं जगवली, ती पिढी आज 60त आहे। 72च्या त्या दुष्काळानं अनेकांना देशोधडीला लावलं। मराठवाड्यावरची ही पहिली मोठी जखम होती। त्यानंतर 1993 मध्ये किल्लारीचा भूकंप आला, गडीवाड्या आणि पांढरीचा मराठवाडा अक्षरशः उद्ध्वस्त झाला, बेचिराग झाला। आजही ती जखम पूर्ण भरलेली नाही। त्या 2025च्या या महापुरानं मराठवाड्याला एक अशी जखम दिली आहे जी पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत सलत राहील। 2-3 पिढ्या उठणार नाहीत एवढं मोठं संकट मराठवाड्यातला शेतकरी आज भोगतोय। भयंकर, भीषण, विदारक हे सगळे शब्दही खुजे वाटावेत इतकं मोठं आभाळ मराठवाड्यावर कोसळलं। बांधावरल्या वेदनांचं ते प्रचंड मोठं गाठोडं घेऊन आज पुन्हा स्टुडिओत आलोय। 7 दिवसात शेतीच्या बांधावर जेवढे अश्रू पाहिले, दाटलेले हुंदके ऐकले, निष्प्राण देहासारखी निश्चित पडलेली शेती आणि माणसं पाहिली, त्यानंतर मनात एकच प्रश्न रेंगाळतोय, हे शेतकरी पुन्हा कसे उभे राहतील आणि त्यांना पुन्हा कसं उभं करता येईल। पण मी अजिबात निराश नाहीये, कारण लढणं हा मराठवाड्याचा DNA आहे, जो निजामांच्या जुलमाला आणि क्रौर्याला सुद्धा बदला नाही। दुष्काळानं होरपळताना कधी खचला नाही, भूकंपानं उद्ध्वस्त बेचिराग झाला, पण पुन्हा उभा राहिला। त्यामुळे मला कायम वाटतं, कथा कादंबऱ्यांमध्ये वाचलेल्या राखेतून भरारी घेणारा पक्षी जर कुठे जन्माला असेल तो फिनिक्स पक्षी, तर तो मराठवाड्याच्या मातीतच जन्माला आला असावा। एवढी जिद्दी माणसं आज या मराठवाड्यात आहेत आणि हे पुन्हा नक्की उभी राहतील। पण यावेळचं संकट खूप मोठं आहे। केवळ पीक गेलेलं नाही, शेतकऱ्याची माती गेली आहे, शेतीचा प्राण गेलाय। एवढंच काय, सातबाऱ्यावरची शेती सुद्धा आज गायब झाली आहे। गावांचा भूगोल बदललाय आणि भविष्य सुद्धा। 72च्या दुष्काळात माणसांनी गाव सोडलं, शहरात स्थलांतरित झाले, तसं आज शेतीतून पुढची पिढी स्थलांतरित होण्याची भीती आहे। भीती रोजच्या नव्या संकटाची आहे। बाजारात शेतकऱ्याची पत गेली आहे। अशा वेळी दुष्काळात ते लेकरू मरावं म्हणून वाट पाहणाऱ्या त्या ऐतिहासिक फोटोमधल्या खाजगी सावकार नावाची जी गिधाड आहेत, ती आज टपून बसली आहेत। कारण संकटातल्या शेतकऱ्याची जमीन त्यांना घ्यायची, शेतकऱ्याच्या शेतीचा घास घ्यायचा आहे। त्यांच्यापासून शेतकऱ्याला वाचवण्याचं एक मोठं आव्हान आज आहे। शेती आणि मातीला वाचवण्याचं आव्हान आहे, तिच्या पोशिंद्याला वाचवण्याचं आव्हान आहे। आणि ते आव्हान पेलण्यासाठी मदत पुनर्वसनाच्या धोरणांमध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे। आणि हाच आहे आपला आजचा बडे मुद्देचा मुद्दा। धोरणांमध्ये बदल आवश्यक आहे का? पण बघूया।
12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। पूरस्थितीमुळे विद्यार्थी फॉर्म भरू न शकल्याने ही मुदतवाढ देण्यात आली। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवाव्यात असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। नवी मुंबई शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला। चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। पाहणीसाठी गेलेल्या ज्योती वाघमारेंनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। यावेळी राजकारण नंतर करा असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारेंना सुनावलं। कोल्हापुरात असदुद्दीन ओवेसींच्या दौऱ्यानंतर तणाव निर्माण झाला। हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधानंतर ओवेसींचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले, तर विरोध करणाऱ्यांनी शाहू महाराजांची भूमिका समजून घेण्याचा सल्ला जलीलांनी दिला। केरळमधील भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली। आम्ही राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू असं धक्कादायक विधान त्यांनी केलं। बदलापुरातील एका परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांनी बेदम चोप दिला। मराठी भाषा आणि मराठी माणसाला शिवीगाळ केल्यानं चोप देण्यात आला। चोप दिल्यानंतर फेरीवाल्याने माफी मागितली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचं वक्तव्य आमदार विनय कोरेंनी केलंय, तर भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली। कुर्ला कारशेडमध्ये विकसित लोकलच्या स्वयंचलित दरवाजाची चाचणी यशस्वी झाली आहे। नॉन एसी लोकलसाठी स्वयंचलित दरवाजा क्लोजिंग यंत्रणेमुळे अपघात रोखण्यासाठी मदत होणार आहे। नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आलं। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान आंदोलकांनी बेलापूर इथल्या पाम बीच मार्गावर लावण्यात आलेला दिशादर्शक फलक उतरवून निषेध व्यक्त केला। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तहसील कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केलं। शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। वर्ध्याच्या देवळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलेली आहे। आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेडमध्ये बंजारा समाजाने एल्गार मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली। मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता। वाशीमध्ये बंजारा समाजाने मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग नोंदवला। बीडमध्ये आदिवासी भिल्ल समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। कोणालाही एसटी प्रवर्गात सामील करू नका अशी मागणी करण्यात आली आहे। मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला होता। अहिल्यानगरमधील कोठला गावात धार्मिक तणावानंतर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केलेला आहे। कोठलामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सध्या कोठला गावात तणावपूर्ण शांतता आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भवानी तलवार अलंकार पूजा करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। चारकोपची माऊली म्हणून लोकप्रिय असणाऱ्या मराठा मित्रमंडळाच्या नवरात्र उत्सवाचं यंदाचं हे 29वे वर्ष। यंदा कर्नाटकमध्ये श्री रेणुकामाता यल्लम्मा देवीचं रूप साकारण्यात आले। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। जालन्याच्या तीर्थपुरी कॅम्पमध्ये एकाला अचानक फिटचा अटॅक आला आणि रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। डोंबिवली पश्चिमेच्या गोपी चौक परिसरात नाल्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाला। नाल्यावर झाकण नसल्यानं मुलाचा पाय घसरल्यानं ही घटना घडली आहे।